In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असा चिकन रोल. त्याला आपण चिकन शर्मा असेही म्हणू शकतो. तर चिकन शर्मा कसा बनवायचा ते पटकन पाहूया. तर चिकन शर्मा घरी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहणार आहोत. चिकन शर्मा हा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. तर चला साहित्य पाहू. 1 किलो बोनलेस चिकन घ्यायचं आहे. 2 चमचे सोया सॉस घ्यायचा आहे. त्याचबरोबर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायचं आहे. 4 चमचे दही घ्यायचं आहे. व्हिनेगर घ्यायचं आहे. जिरेपूड, मिरेपूड, मीठ आणि गरम मसाला, खायचा कलर आणि मिरची पूड घ्यायची आहे. तर हे साहित्य सगळं चिकनमध्ये टाकायचं आहे. व्हिनेगरही 1 चमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर 4 चमचे दही टाकायचं आहे व 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे. डार्क सोया सॉस ही 2 चमचे टाकायचे आहे. जर डार्क सोया सॉस जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरलं तरीही चालू शकते. तर हे छान मॅरिनेट करायचं आहे. साधारणपणे कमीत कमी 1 तास तरी चिकन मॅरिनेट करत ठेवायचं आहे. रोल बनवण्यासाठी एक पराठा बनवावा लागणार आहे. त्यासाठी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्याचबरोबर 1 वाटी दही वापरलेले आहे. दही त्याचबरोबर 2 चमचे बेकिंग पावडर वापरायचा आहे. 1 चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा योग्य प्रमाणात झाले की आपला पराठा छान होणार आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ही वापरायचं आहे. यामध्ये चिमूटभर साखर ही यामध्ये टाकून घ्यायचे आहे व 1 पळी तेल टाकायचं आहे आणि ते तेल कच्चं टाकायचं आहे व छान पाणी ओतून छान कणिक तयार करून घ्यायची आहे. तर आता आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. तर आता ते छान वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं 2 चमचे तेल टाकून जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे. हे चिकन शिजवून घेत असताना त्याच्या अंगच्या पाण्यावरच ते छानपैकी शिजते. ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे पाणी अजिबातच ॲड करायचं नाही. त्याच्या पाण्यामध्येच ते छान शिजले जाते. तर आता हे पहा, छान चिकन आपले शिजले गेलेले आहे. तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे व एका जाळीवर हे चिकन छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडंसं रोस्ट करायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हे चिकन छान रोस्ट करून घ्यायचं आहे. हे रोस्ट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खूप जास्त हे रोस्ट करायचं नाही, नाहीतर हे चिकन कडू लागू शकते. योग्य प्रमाणात चिकन रोस्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तर हे आपले चिकन 1 किलो बोनलेस चिकन छान रोस्ट करून झालेले आहे. तर आता याचे आपण काप करून घेणार आहे. जसे स्ट्रीट फूडला ज्या पद्धतीने तुकडे केले जातात त्या पद्धतीने आपण घरीच तुकडे करून घेणार आहोत. पहा, छान दिसते ना. हे अगदी सेम टू सेम तयार होते. आता ही ट्रिक आपण वापरून सगळेच चिकनचे छान छोटे छोटे काप करून घेणार आहोत. करून घेतलेले चिकन आपण कढईमध्ये छान त्याच्यातील जो ओलावा आहे तो जाण्यासाठी छान फ्राय करून घेणार आहोत. असे फ्राय केल्यामुळे आणखीन छान आपले चिकन शर्मा तयार होतो. तर त्याचे लिक्विडीपणा जाण्यासाठी आणि थोडं गरम होण्यासाठी आपण हे असं करून घेणार आहोत. तर आता जर आपल्याकडे घरी शेजवान चटणी नसेल तर 4-5 लाल मिरच्या, जर आपल्याकडं बेडगी मिरची किंवा फोडणीला घालतो ती मिरची असेल तेही मिरचीचं शेजवान चटणीचं सॉस केला तरी चालू शकतो. तर आता यामध्ये सॉस लिंबू थोडासा पिळून मीठ टाकून हा सॉस तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आता आपण सॅलड बनवून घेणार आहोत. तर कोबी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची
जर घरात काकडी असेल तर काकडीही तुम्ही वापरू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 टोपण विनेगर टाकणार आहोत, त्याचबरोबर लिंबूचा रस टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकणार आहोत, थोडंसं तेल टाकणार आहोत व हे परत छान मिक्स करून घेणार आहे। तर पहा, खूप छान हा शॉर्माचा सॅलड तयार होतो आणि यामुळेच शॉर्माला आणखीन जास्त टेस्ट येते। तर आता पराठा करून घ्यायचा आहे। हा पराठा जास्त जाडही बनवायचा नाही व जास्त पातळही बनवायचा नाही, अगदी योग्य प्रमाणात पराठा बनवून घ्यायचा आहे। तर आता आपली सगळी तयारी झालेली आहे। तर आता त्या पराठ्यावर प्रथम मेयोनीज लावून घ्यायचं आहे। मेयोनीज लावून घेतल्यानंतर त्यावर शेजवान चटणी टाकायचं आहे। शेजवान चटणी आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण वापरायची आहे, आपल्या अंदाजाने ती चटणी वापरायची आहे। त्याचबरोबर आपण जे चिकन तयार करून घेतलेले आहे ते अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे की त्याचा रोल बनवता येईल आणि सॅलड टाकायचं आहे। सॅलड टाकल्यानंतर ही आपली रोटी तयार झालेली आहे व त्याच्यावर आपल्याला अजून मेयोनीज टाकायचं आहे। आपल्या आवडीनुसार आपण मेयोनीज वापरायचा आहे। तर हा छान असा रोल फोल्ड करायचा आहे व छान स्टिक लावून ती सर्व करायची आहे। तर कसं वाटली ही आजची चिकन शॉर्माची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्त आवडली असेल तर इतरांना शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारचं बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।